नमस्कार, बुक्स ट्यूब या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी संदीप हुपरीकर. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर फक्त एकदा सबस्क्राईब करून ठेवा व व्हिडिओला लाईक शेअर करा. आपण आज ऐकणार आहोत थिंक अँड ग्रो रिच या नेपोलियन हिल यांच्या प्रसिद्ध पुस्तकाची बुक समरी. चला तर मग सुरुवात करूया. हे पुस्तक यश, श्रीमंती आणि वैयक्तिक प्रगतीसाठी मानसिकता कशी तयार करावी यावरती आधारित आहे. थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकामध्ये एकूण 12 भाग आहेत. त्यामधील पहिला भाग इच्छा. यशाची पहिली पायरी. तुम्हाला जे हवे आहे त्याची तीव्र इच्छा ठेवा. तुम्ही श्रीमंत व्हायचं ठरवलं असेल तर फक्त विचार करून चालणार नाही. ती इच्छा जळत्या आगीसारखी तीव्र असावी लागते. स्पष्ट ध्येय लिहा. मला किती संपत्ती हवी आहे आणि कधीपर्यंत. उदाहरणतः मी 5 वर्षात 1 कोटी रुपये मिळवणार आहे. 2. विश्वास. आत्मविश्वास बाळगा. आत्मविश्वासानेच विचार वास्तवात उतरतात. स्वतःवर विश्वास ठेवा. सकारात्मक विधानं रोज बोला, मी यशस्वी होणारच. 3. ऑटो सजेशन. आपल्या ध्येयाची व इच्छासिद्धीची विधानं रोज स्वतःला उच्चारून दाखवा. सकाळी आणि रात्री आपल्या उद्दिष्टांचे वाक्य वाचा आणि मनाशी बोला. 4. विशेष ज्ञान. कौशल्य आत्मसात करा. सर्वसामान्य ज्ञानापेक्षा एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील कौशल्य उपयुक्त ठरतं. शिकणं थांबवू नका. सतत आत्मविकास करा. 5. कल्पकता. कल्पनेतूनच संधी निर्माण होते. कल्पनाशक्तीचा वापर करून नवीन कल्पना, सेवा किंवा उत्पादनं निर्माण करा. क्रिएटिव्ह इमॅजिनेशन वापरा, जे नवीन संधी उघडू शकतं. 6. योजना. कृती आराखडा तयार करा. यशस्वी होण्यासाठी ठोस योजना तयार करा. त्या योजनेनुसार त्वरित कृती करा. अपयश आलं तरी योजना बदला, पण ध्येय नाही. 7. निर्णय. ठाम निर्णय घ्या. यशस्वी लोक लवकर निर्णय घेतात आणि ते बदलत नाहीत. इतरांच्या मतावर फार अवलंबून राहू नका. 8. धैर्य. हार न मानणे ही यशाचे रहस्य. सतत प्रयत्न करत राहा. अपयश आलं तरी चिकाटी आणि इच्छाशक्तीने यश साकारता येतं. 9. मास्टर माइंड. योग्य लोकांची टीम तयार करा. तुमच्यापेक्षा हुशार किंवा पूरक कौशल्य असलेले लोक तुमच्या योजनेत सामील करा. एकत्रित विचारामुळे मोठी प्रगती होते. 10. अचेतन मन. सबकॉन्शियस माइंड. आपले विचार सतत अवचेतन मनावर परिणाम करतात. त्यामुळे केवळ सकारात्मक विचार मनात ठेवा. 11. मेंदू. मेंदू एक शक्तिशाली ट्रान्समीटरसारखा आहे. विचार ऊर्जा बनवतो. विचार म्हणजे शक्ती. ती योग्य दिशेने वापरा. 12. 6व्या इंद्रियाचा वापर. अंतर्प्रेरणा किंवा गट फिलिंग वर विश्वास ठेवा. ती अनुभवातून आणि सरावातून विकसित होते. हे होते या पुस्तकाचे 12 भाग. तर आपण या पुस्तकातून आपणाला मुख्य शिकून काय मिळते? तुमचं मन जसं विचार करतं तसं वास्तव घडतं. श्रीमंती आधी मनात निर्माण होते, नंतर वास्तवात. विचार अधिक इच्छा अधिक विश्वास अधिक कृती बरोबर यश. थोडक्यात, इच्छा तीव्र हवी, विश्वास स्वतःवर असावा, कृती ठरलेली आणि सातत्यपूर्ण चिकाटी असावी. हार मानू नका. योजना योग्य आणि लवकर कार्यान्वित करा. धन्यवाद. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर फक्त एकदा सबस्क्राईब करून ठेवा व लाईक आणि शेअर करा. पुन्हा एकदा धन्यवाद.